आज एका जवळच्या मित्राचा मला सकाळी फोन आला. मला म्हणला, रोहित 4-5 लाख रुपयांची मला मदत हवी. म्हणलं कशासाठी? तर लग्न करतोय. मग म्हणलं लग्नाला खर्च किती आहे? तर 10 ते 15 लाख रुपये. मग वरच्या 10 लाखांचं काय करणार आहेस? तर नाही, माझे मामा थोडी मदत करणार आहेत आणि अजून 2 मित्र आहेत ते देतो बोललेत. मग म्हणलं, अरे एवढं मोठं लग्न करतोयस कशासाठी जिथे 10-15 लाख रुपये तुझे खर्च होतील? नाही, तुला तर माहिती आहे म्हटलं की ते माझ्या भावकी कशी आहे वगैरे. भावकीमध्ये मला मोठं लग्न झालेलं दाखवायचं आहे आणि माझ्या चुलत भावाने 2 महिन्यापूर्वीच लग्न केलं. त्यानं खूप मोठं लग्न केलं होतं, त्याच्यापेक्षा मला मोठं लग्न करायचं आहे. म्हणलं बरं, तुला जॉबला लागून किती वर्ष झाली? तर म्हटलं 4 वर्ष झाली. मग तुला पॅकेज कितीच आहे? तर जेव्हा लागलो तेव्हा 3.6 होतं, म्हणजे महिन्याला 30,000 रुपये. आणि आत्ता जवळपास 10 लाखांचं आहे, म्हणजे महिन्याला 80,000 रुपये. आता म्हणलं ह्या कॅल्क्युलेशननुसार गेलं तर जवळपास 15 ते 20 लाख रुपये 4 वर्षामध्ये तू कमवले असशील. मग याच्यातलं सेव्हिंग किती केलंस तू? मग मात्र स्पीचलेस, काही बोलताच येईना. आता याचं उत्तर मी तुम्हाला देतो. 2 महिन्यापूर्वी त्याच्या गर्लफ्रेंडचा बर्थडे होता. त्या बर्थडेला त्याने गर्लफ्रेंडला आणि स्वतःला सुद्धा दोघांना 2 आयफोन घेतले. त्या आयफोनचा जवळपास 12 ते 13,000 रुपये याचा हप्ता आहे. आम्ही जेव्हा 10 रुपयांची कॉफी प्यायचो तेव्हा हा पट्ट्या स्टारबक्सला तिला घेऊन जायचा 250 रुपयाची कॉफी प्यायला. आम्ही जेव्हा मेसला जेवायला जायचो तेव्हा हा 150-200 रुपयाचा पिझ्झा बर्गर मागवून खायचा. मला जेव्हा आई वडील पैसे मागायचे तेव्हा आम्ही काटकसर करून ह्यातीलच पैसे आईबाबांना पाठवायचो आणि हा मात्र सरळ सरळ पैसे नाही म्हणून सांगायचा आणि त्याच वेळी मात्र तिच्यासाठी हजारो रुपये खर्च करायचा. मित्रांनो, सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की 80% मुलांची आज ही अवस्था आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही पहिली गोष्ट कोणती शिकली पाहिजे तर ती म्हणजे काटकसर. आता काही लोक याला उत्तर देताना म्हणतात की पैसे काय वरती घेऊन जायचे आहेत का? इथेच पैसे कमवायचे आणि इथेच उधळायचे? नाही 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 नाही, काटकसर यासाठी करायची नसते की वरती जाताना पैसे घेऊन जायचे आहेत म्हणून. काटकसर या गोष्टीसाठी करायची असते की जेव्हा कोरोनासारखी परिस्थिती येईल किंवा आपल्यावरती अडीअडचण येईल किंवा आपण जेव्हा अडचणीत येऊ तेव्हा आपल्याकडे दुसऱ्यांकडे हात पसरायला लागू नयेत म्हणून. आणि राहिला विषय मित्रांचा, सख्या सोयऱ्यांचा, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सखे सोयरे आणि मित्र तोपर्यंतच मदत करतात जोपर्यंत त्यांच्यावरती जबाबदारी पडत नाही. त्यांच्यावरती एकदा जबाबदारी पडली की कोणी मित्र नसतो, कोणी सखा नसतो, कोणी सोयरी नसतो. कदाचित माझा मित्र जेव्हा तो जॉबला लागला तेव्हापासून थोडे थोडे पैसे जर वाचवायला शिकला असता, फायनान्स प्लॅनिंग केलं असतं, तर कदाचित आज त्याच्याकडे एवढी तर अमाऊंट नक्कीच असती ज्या पैशांमधून त्याने अगदी चांगलं लग्न केलं असतं. त्याला दुसऱ्यांकडे मागायची वेळ आली नसती. आता काही लोक म्हणतील की मित्राचा किस्सा सोशल मीडियावरती सांगायची गरज का वाटली? तर गरज यासाठीच वाटली की एकतर हा व्हिडिओ त्याची परमिशन घेऊन मी बनवतोय,